बघूयात राहुल गांधींच्या आरोपांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हरियाणामध्ये 25 लाख मतांची चोरी, 8 पैकी 1 मतदार बोगस, 3.5 लाख मतदार विधानसभेआधी डिलीट केले। राहुल गांधींचा आरोप, तर प्रेझेंटेशन वेळी बोगस याद्यांचा गठ्ठाच आणला। राहुल गांधी आपली निराशा लपवत असून काँग्रेसमध्ये अनेक लोक नाराज आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम राहुल गांधींमध्ये आहे। राहुल गांधींच्या या आरोपांवर भाजपच्या किरेन रिजिजू यांची टीका। निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचा राहुल गांधींचा मोठा दावा। हरियाणामध्ये एका महिलेकडून 100 वेळा मतदान, तर 1,24,000चं मतदान फेक फोटोद्वारे, राहुल गांधींचा आरोप। ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणामध्ये 22 वेळा मतदान केलं। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा आरोप। काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यासाठी भाजपकडून मतांची चोरी, राहुल गांधींचा दावा। मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिकच असून मतदार याद्या निवडणुकीआधीच उपलब्ध होत्या। वोट चोरीच्या राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर किरेन रिजिजू यांचं उत्तर। नगरपालिका निवडणुकीमध्ये जनता महायुतीला कौल देईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर आगामी निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष त्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील। युती झाली नाही तर पोस्टपोल युती होईल, फडणवीसांकडून स्पष्ट। राज ठाकरेंच्या निवडणूक आयोगावरील टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। त्यांना एकच उत्तर पाहिजे, निवडणुका पुढे ढकला। कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, फडणवीसांचा पलटवार। साकोलीमध्ये दुबार मतदार म्हणून नाव घेतलेले आणि आशिष शेलारांनी आरोप केलेले अझहर शब्बीर शेख यांचं स्पष्टीकरण। 2दा मतदान केलं नाही, नावात सुधारणा होती, मात्र अर्जानंतर नवीन नावाची नोंद, पण जुनं नाव आयोगाकडून काढण्यात आलं नाही। अझहर शब्बीर शेख यांचा खुलासा। TV9 मराठीच्या रियालिटी चेकमधून ही बाब समोर।